जालना महानगरपालिकेच्या विकास कामांना वेग. प्रभाग क्रमांक 9 मध्ये 66 लाखांच्या कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा पार पडला. नगरसेविका सौ संध्या संजय देठे यांच्या विशेष प्रयत्नातून LED लाईट, रस्ते, नाली व पाणी पुरवठा कामांना आली गती. जालना शहर महानगरपालिकेच्या निधीतून प्रभाग क्रमांक 9 मध्ये तब्बल 66 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. नगरसेविका सौ संध्या संजय देठे यांच्या विशेष प्रयत्नातून ही कामे मंजूर झाली असून परिसराच्या विकासाला नवे बळ मिळाले आहे. दिनांक 2 मार्च 2026 रविवार रोजी सकाळी 10 वाजता स्वामी विवेकानंद चौक, रेल्वे स्टेशन, मस्जिद परिसर, जालना येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास जालना शहर महानगरपालिकेच्या महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत, नगरसेवक महावीर ढक्का, नगरसेवक अक्षय गोरंट्याल, नगरसेविका सौ संध्या संजय देठे, नगरसेविका सौ मंगल गरदास, नगरसेवक विक्रांत ढक्का यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 9 मधील काळुंका माता मंदिर रोड ते रेल्वे स्टेशन रोड दरम्यान 20 लाख रुपये खर्चून 40 विद्युत पोलसह 80 LED लाईट बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून त्याचे लोकार्पण करण्यात आले. LED लाईटमुळे परिसर उजळून निघणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेमध्ये भर पडणार आहे. तसेच रेल्वे स्टेशन, मस्जिद परिसरामध्ये 10 लाख रुपये खर्चाच्या ट्रिमिक्स रस्ते व अंडरग्राऊंड नाली बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. सोनल नगर परिसरामध्ये 10 लाख रुपये खर्चाच्या नवीन पिण्याच्या पाईपलाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला. मधुबन कॉलनी येथे 3 लाख रुपये खर्चून अंडरग्राऊंड नाली बांधकाम सुरू करण्यात आले. हरिओम नगर, वानखेडे ते चंचवेडकर यांच्या घरापर्यंत 3 लाख रुपये खर्चाच्या अंडरग्राऊंड नाली बांधकामांचा शुभारंभही करण्यात आला. या कामांमुळे प्रभागातील रस्ते, पाणी पुरवठा आणि स्वच्छता व्यवस्थेमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असून पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात तोडगा निघणार आहे. यावेळी नगरसेवक अक्षय गोरंट्याल म्हणाले की आदर्श जालना, आदर्श प्रभाग बनवण्याचा आमचा संकल्प असून प्रभाग क्रमांक 9 मधून या संकल्पनेची आम्ही सुरुवात केली आहे. माध्यमांशी बोलताना नगरसेविका सौ संध्या संजय देठे यांनी सांगितले की प्रभागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावणे हे आमचे प्राधान्य आहे. नागरिकांच्या सहकार्याने आणखीन विकास कामे राबविण्यात येतील. या विकास कामांमुळे प्रभाग क्रमांक 9 मध्ये विकासाची नवी पहाट उगवणार असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. देखिए, सर्वप्रथम मी एक बोलू इच्छितो. आज टोटल 50 लाखापेक्षा जास्त, त्याच्यात 2 नवीन विकास कामाचे उद्घाटन आणि 3 झालेले कामाचे लोकार्पणचं इकडे एक उद्घाटन झालंय. त्यासोबतच इकडे पाठीमागे आणखी एक रोडचं काम पण सुरू होणार आहे, त्याचंही एक उद्घाटन आपण ह्याचं तुम्ही मोजून घ्या. असे टोटल 6 उद्घाटन, 3 उद्घाटन आणि 3 झालेल्या कामाचं लोकार्पण इकडे आमच्या हस्ते झालंय प्रभाग क्रमांक 9 मध्ये. इकडे आमच्या सोबत उपस्थित आमचे प्रथम महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत जी, व प्रभागाचे ज्येष्ठ नगरसेवक महावीर भैया ढक्का, देठे मॅडम, गरदास मॅडम आणि लल्ला ढक्का या चौघी इकडे उपस्थित आहे आमच्या सोबत. आणि ह्यांचे एक खूप चांगले मेहनतीने एक खूप मोठी सेवा प्रभाग क्रमांक 9 ला भेटली आहे. तर असंच भविष्यात पण भरपूर गतीने विकासाचे कामं होणार आणि जेवढी जालन्यात वेगळे वेगळे वॉर्ड आहे तिकडे सगळीकडे आम्ही एक आदर्श जालना, आदर्श वॉर्ड बनायचा एक कन्सेप्ट आहे आमचा, ते आम्ही सुरू केलंय. नमस्कार. आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये आज विविध विकास कामाचं, काही कामांचं लोकार्पण झालेलं आहे, काही कामांचं उद्घाटन झालेलं आहे. त्याच्यामध्ये काळुंका मातापासून महानगरपालिकेपर्यंत 20 लाख रुपयाचा महानगरपालिकेचा 40 पोल आणि 80 लाईटचं लोकार्पण झालेलं आहे. त्याचबरोबर सोनल नगरमध्ये 10 लाख रुपयाची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन झालेली आहे आणि मस्जिदच्या पाठीमागचा जो एरिया आहे तिथं खूप दिवसापासून नालीचं, अंडरग्राऊंड नालीचं बांधकाम हे तिथल्या लोकांच्या खूप मोठ्या समस्या होत्या आणि 10 लाख रुपयाचं आपण इथं अंडरग्राऊंड नालीचं कामाचं उद्घाटन आज महापौर मॅडम वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेशजी राऊत, भास्कर आबा दानवे, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नगरसेवक महावीर भैया ढक्का, माझी सहकारी नगरसेविका मैत्रीण मंगलताई गरदास, विक्रांत भैया ढक्का, या सगळ्यांच्या मदतीने आपण हे विकास काम करत आहोत. आणि मधुबन कॉलनीमध्ये एक अंडरग्राऊंडचं काम केलेलं आहे, इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये अंडरग्राऊंडचं काम केलेलं आहे. असं टोटल आज 46 लाख रुपयाचं या कामाचं आज लोकार्पण झालेलं आहे. आणि आम्ही निवडणुकीमध्ये जो शब्द दिलेला आहे तर इथून पुढे अशा फास्ट हा विकास होत राहील एवढंच मी शब्द देते वार्डातल्या नागरिकांना. धन्यवाद.
काय नाव आपलं? मी सौ संध्या संजय देठे, प्रभाग क्रमांक 9 ची नगरसेविका आहे.